हो. तेव्हा आज आपण लर्न करायला आहोत फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन संदर्भात आपण या अगोदर बऱ्याच गोष्टी लर्न केलेल्या आहेत. एक तर फ्रॅक्शन जे आहे ते कसं असतं, अंश आणि छेद स्वरूपात, बरोबर. जसं की इथं आपण 1/5 लिहिलं तर 1 हा काय झाला, अंश. काय झाला हा अंश. आणि 5 हा काय झाला, छेद. छेदाला इंग्रजीमध्ये म्हणायचं डिनोमिनेटर. काय म्हणायचं, डिनोमिनेटर. करेक्ट. आणि त्यानंतर अंश जे आहे त्याला काय म्हणायचं, न्यूमरेटर. बरोबर. आणि a/b या स्वरूपामध्ये आपण फ्रॅक्शनला रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर आपण फ्रॅक्शनचं ऍडिशन पाहिलेलं आहे, बेरीज कसं करायची, बरोबर. तर आज आपण वजाबाकी संदर्भात बोलणार आहोत. जसं की आता आपलं पहिलं गणित जर घेतलं आपण तर 7/3 वजा 2/3. ओके, हे गणित आपल्याला करायचं आहे. बघा 7/3 - 2/3 असं जरी आपण डील केलं तरी चालतं, हे की नाही. आता या फ्रॅक्शनचं एक वैशिष्ट्य आहे की या दोन्हींचा छेद कसा आहे बरं, सारखा. किती आहे, 3. हा 3 हा दोन्हीचा डिनोमिनेटर आहे तो सेम आहे, म्हणून तो सेम असल्यामुळे डिनोमिनेटर किती वेळेस घेणार आपण, फक्त एक वेळेस घेणार. आणि जे न्यूमरेटर म्हणजे अंशामधल्या ज्या संख्या आहे यांची काय करणार आपण, वजाबाकी. मग 5 मधून जर आता 7 मधून जर आपण 2 मायनस केले किती राहते बरं शिल्लक, 5. आणि डिनोमिनेटर मधले 3 ऍज इट इज. आन्सर आलं 5/3 किंवा 5/3. हे त्याचं काय आलं, आन्सर आलं. आता 5 आणि 3 हे दोन्ही प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यात काही संक्षिप्त रूप करायची गरज आहे का, नाही. इथं उत्तर आपल्याला संपलेलं आहे. आणखीन एक गणित पाहू आपण, थोडस टफ. समजा 1.4/5 वजा, समजा आपण इथं ठीक आहे 1.2/5 एवढे घेतले, ठीक आहे. असं गणित घेतलं आपण. आता हे आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय आहे हे, पूर्णांक युक्त अपूर्णांक. याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, बरोबर. तर यामध्ये काय करणार आपण, 5/1 5 मध्ये 4 ऍड करा, किती झाले 9/5. 5/1 5 मध्ये 2 ऍड करा, किती आहे 7. म्हणजे 9/5 - 7/5 असं आपल्या समोर आलं. आता यामध्ये जो छेद आहे तो कसा आहे, कॉमन, सारखा आहे. 5 आपण एकाच वेळेस घेणार आणि वरच्यांची वजाबाकी करणार. 9 - 7. 9 मधून 7 मायनस करा, किती राहतील 2. आणि डिनोमिनेटर मध्ये कोण आहे 5, म्हणून आन्सर काय असेल आपलं 2/5 2/5. हे आपलं काय असेल, उत्तर असेल, आन्सर असेल. आता हे झालं सारखा छेद असताना. आपण काय करू आता तिसऱ्या गणितामध्ये 15/3 वजा 3/5 असं गणित घेऊ. आता या ठिकाणी छेद सारखा आहे का, नाही. मग छेद सारखा नसेल तर छेद सारखा करून घ्यावा लागेल. मग छेद सारखा करण्याची मेथड मी तुम्हाला काय सांगितली की पहिला फ्रॅक्शन जो आहे तो ऍज इट इज लिहा, किती आहे 15/3. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे 5. त्या 5 न अंशाला आणि छेदाला काय करायचं, मल्टिप्लाय. त्यानंतर मायनस दुसरा अपूर्णांक लिहा, किती आहे 3/5. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे 3. मग 3 न वरी पण मल्टिप्लाय करायचं आणि खाली पण मल्टिप्लाय करायचं. येतं लक्षात. म्हणजे आपण पहिल्या अपूर्णांकाला
दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं काय केलं? मल्टिप्लाय, गुणाकार केलं. हे का केलं आपण? कारण आपला छेद कसा करायचा होता? सारखा. मग आता सांगा, 15 5 75, 5 3 15, 3 3 9, 5 3 15. 15 छेद सारखा आहे. किती वेळेस घेणार? एकाच वेळेस. मग 75 मधून किती मायनस करणार? 9. 75 मधून 9 मायनस केले तर आता 5 66 किती राहतात? डिवायडेड बाय 15. सो 66 अपॉन 15 हे आपलं आन्सर आहे. त्याला आपण मराठीमध्ये कसं म्हणू? 66/15. आणि 75 मधून 9 मायनस केले किती राहिले? 66. 66 शिल्लक राहतात. आणि शेवटचे गणित घेऊ आपण. 5.3/2 वजा 1.2/3 असं गणित घेऊ आपण. चालतं? मग आता सांगा काय करणार? 5 दुनी 10 आणि 3 13. 13/2 वजा 3 1 3 मध्ये 2 मिळवा 5. 5/3 म्हणजे तो पूर्णांक युक्त अपूर्णांक तुम्ही काय केलं? सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर छेद सारखा आहे का? इथं 2 आहे आणि इथे किती आहे? 3. म्हणून पहिला अपूर्णांक जशाचा तसा. कोण आहे पहिला अपूर्णांक? 13/2. त्याला कशाने गुणायचं? कारण दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 3. मायनसला मायनस. दुसरा अपूर्णांक जशाचा तसा. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 2. मग दोन्ही ठिकाणी आपण कितीने मल्टिप्लाय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार. 13 3 13 3 39. 3 दुनी 6. 5 दुनी 3 दुनी. छेद सारखा आला का? सारखा असला किती वेळेस घ्यायचा? मग 39 मधून किती वजा करावं लागतील? 10. किती उत्तर? 29/6. 29/6 हे असेल आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला कशाची? फ्रॅक्शनचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं हे ना, हे आपण इथं शिकलो.